तुम्हाला तर माहिती आहे इथं काय चालतं आणि काय नाही. आम्हाला माफ करा, आम्हाला दिसतंय हा नाही आहे, पण आम्हाला कोणाचं तरी प्रेशर आहे आणि या प्रेशरमुळेच आज आम्ही या ठिकाणी तुमचा प्रोजेक्टला पत्र देतो आहे. खरं तर 2025लाच आम्ही ह्याच्यामधनं विड्रॉल घेतले की आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही स्वतः विड्रॉल घेतले आणि विड्रॉल घेतल्यानंतर तरी आमचा त्रास संपेना. शेवटी मी काँग्रेस बी सोडले आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतोय. ही माझ्या मनाला पटत नाही, पण आता शेवटी तो बी अडचणीत अनेक ठिकाणी होता. तुमच्या पत्नीचं नाव आलेलं आहे, नेमकं तुमची काय भूमिका? खरं तर आज जो घटना घडली, दुर्दैवी घटना आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एक उत्कर्ष नावाने प्रोजेक्ट घेतला होता. मी सन्माननीय बाळा शेडगे, सन्माननीय रघु गौडा, सुनील आहेर आणि आमचे ते एक मुस्लिम मित्र आहेत, असे 5 लोकांनी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला होता. आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही रेरा रजिस्ट्रेशन झालं, महानगरपालिकेची परवानगी घेतली आणि महानगर बँकेचं आम्ही 5 कोटीपेक्षा जास्त लोन त्याच्यावर घेतलं. आणि हा प्रोजेक्ट जसा वर आला त्यानंतर काहीतरी राजकीय लोकांना स्वप्न पडलं आणि जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चाललेल्या कुटील राजकारणाचा बळी ते प्रोजेक्ट आमचा ठरला. आणि या राजकारणामुळं कुठंतरी वक्ष अधिकाऱ्याला स्वप्न पडलं की हे वक्फची जागा आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं. आणि नोटीस पाठवल्यानंतर मी संपर्क केला त्यांच्याशी, कारण त्यावेळी मी आमदार होतो. संपर्क केला तर तो म्हणला, भाऊ तुम्हाला तर माहिती आहे इथं काय चालतं आणि काय नाही. आम्हाला माफ करा, आम्हाला दिसतंय हा नाही आहे, पण आम्हाला कोणाचं तरी प्रेशर आहे आणि या प्रेशरमुळेच आज आम्ही या ठिकाणी तुमचा प्रोजेक्टला पत्र देतो आहे. तर मी म्हणलं आज एखादा अधिकारी बोलतो आहे म्हणून आपण जाऊ द्या म्हणलो. मग आम्ही संभाजीनगर, म्हणजे आत्ता पूर्वी औरंगाबाद खंडपीठ होतं, आता छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ, तिकडं आम्ही अप्रूव्ह झालो. पण तिकडं शासनाची लोकं असल्यामुळं आणि शासनातल्या काही लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी अंकुश असल्यामुळं तिथं आम्हाला न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये आम्ही विनंती केली आणि हायकोर्टाने आम्हाला तिथं क्लीन चिट दिली आणि आमचा प्रोजेक्ट आता रनमध्ये आहे. पण मधल्या काळामध्ये 5-6 वर्षामध्ये जो खर्च झाला, त्याच्यामध्ये जे लोन झालं, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट जवळजवळ 5-25 कोटीला लॉसमध्ये आत्ता. आणि लॉसमध्ये असल्यामुळं हे सगळं आम्ही जुळवाजुळव करण्यासाठी बाळासाहेब शेडगे आणि बाकीचे प्रयत्न करतात. खरं तर 2025लाच आम्ही ह्याच्यामधनं विड्रॉल घेतले की आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही स्वतः विड्रॉल घेतले आणि विड्रॉल घेतल्यानंतर तरी आमचा त्रास संपेना. शेवटी मी काँग्रेस बी सोडले आणि शिवसेनेत गेलो की जाऊ द्या म्हणलो की आपल्यामुळं घरं उद्ध्वस्त व्हायला नको. मागच्या वर्षीच बाळासाहेब शेडगे म्हणते मी आत्महत्या करतो, आम्ही कसं तरी त्यांना थांबवतो आहे, कारण त्यांचे बी घरदार आज ह्याच्या प्रोजेक्टमुळं रस्त्यावर आले ते. आणि ह्याच्यामुळं मोठा त्रास आम्हाला त्यांना सगळ्यांना आहे. आणि एक मी परिवारातला म्हणून जरी मी बाजूला पडलो तरी त्यांचं संरक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि अशा वेळेला त्यांच्याबरोबर नाही राहिलो तर शेवटी मैत्री केली तर दंगेकर मैत्री सोडू शकत नाही. आता मला किती त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्यालाही मी त्या त्रासाला भेग घालून जो आहे तो मी त्या त्रासाला पुढे जाणार आहे. त्यांना जो त्रास झाला राजकीय मला झाला, मी माझा सहन केला, पण त्यांना झाला नाही म्हणून ते राज ठाकरेंकडे गेले. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्याला भेटले, सगळ्यांनाच भेटले, पण तिथं त्यांना काही न्याय मिळाला नाही. शेवटी हायकोर्टाने न्याय दिला ना. प्रोजेक्ट 5-25 कोटीला गेल्यामुळं हा जो प्रकार आहे, आमचा प्रोजेक्ट थांबल्यामुळेच तिथला जो ठेकेदार होता त्यांनी काहीतरी आत्महत्या केली. अजून 50 लाख माझे ह्या प्रोजेक्टमध्ये ना असं त्याचं त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये मी बघितलं आहे. पण हे करत असताना त्याचा जो हिशोब होते, मी सकाळी चर्चा केली तर त्याचा एवढा हिशोब होत नाही, कारण GST जी भरायची ती GST भरून त्यांनी आपल्याला पत्र द्यायचं होतं, ते अजून पत्र पोचलेलं नाही. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतोय. ही माझ्या मनाला पटत नाही, पण आता शेवटी तो बी अडचणीत अनेक ठिकाणी होता आणि त्याच्या धंद्यामध्ये लॉस झाला होता असं दिसतंय. जो व्हिडिओ केला, कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतं आहे, कोणतरी चिठ्ठी लिहितं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला. आणि जर व्हिडिओ तो बघितला तर तो व्हिडिओ कोणतरी करतो आणि तो व्हिडिओमध्ये बोलतो की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या मुलाबाळांना नंतर तुम्ही पैसे द्या. आम्ही इथं कोणाचे ठेवणारच नाही. मी जरी नसलो त्या प्रोजेक्टमध्ये तरी मी यांना विनंती करेन की कोणा गोरगरिबांचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही. आपण 10 वर्षांनी काय ना त्यांचे पैसे आपल्याकडे आले तर देऊन टाकू, पण शेवटी एवढाच अडकल्यानंतर तुम्हाला माहिती की चांगल्याला हात टेकावं लागतात. ते हात आमचे टेकले त्या प्रोजेक्टमध्ये.
पण आम्ही उद्या पोलिसांनी बोलतो आम्ही जे कायदेशीर आहे ते आम्ही कायदेशीर ज्या काय बाबी त्या मांडू. पण 2025ला आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्या प्रोजेक्टच्यामधनं बाहेर पडलो आहे. आमच्या घरादाराला नोटिसा लागल्यात, त्याचे पेपर आहेत, शेडगेंच्या याला आहेत. आणि हा जो प्रकार झालेला आहे याला जबाबदारी ही ज्यांनी प्रोजेक्ट हा बंद पाडला त्यांची नावं तुम्ही म्हणता नावं घ्या, पण आज नावं घेणार नाही. अजून 2 दिवसांनी बघू वाट काय होतं ते, बघू आपण काय करता येईल ते.